हा, आणि उंदीर ते डाईस बीस सगळं मातीचंच आहे. मातीचं केलेलं आहे. बरं, आणि किती दिवस लागले तुला मूर्ती बनवता? 3 दिवस. वगैरे विद्याविहार यांनी इकडे गणपतीची मूर्ती बनवलेली आहे आणि सुंदर असा मेसेज पण दिलेला आहे. झाडे लावा, झाडे जगवा. तुम्ही जर बॉडीचा कलर बघायला तर शाईन मारते. सगळ्यांपेक्षा युनिक आपल्याला बॉडी कलर बघायला मिळाला आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. अवघे काही दिवस उरलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि आज मी आलेलो आहे मित्रांनो घाटकोपरला. पूर्वेला मित्रांनो मी आलेलो आहे. इकडे मित्रांनो पर्यावरण पूरक गणेश मूर्तिकला स्पर्धा व प्रदर्शन चालू आहे मित्रांनो. 5 जून ते 9 जून पर्यंत आहे. सकाळी 10:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत सेकंड फ्लोअरवरती आहे. याचा संपूर्ण डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये देणारच आहे. आणि इकडे पर्यावरण पूरक गणपती बाप्पांचे मखर तसेच गणपती बाप्पांच्या मूर्त्याही तुम्हाला बघता येणार आहे. तर आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता मी ना घाटकोपर ईस्टला आहे. कल्याण साईडचा तुम्हाला पहिला डबा पकडायचा आहे आणि त्या समोर ब्रिज आहे. त्या ब्रिजवरनं खाली यायचं आहे. इथून खाली आला तर बघा इथे बघू शकतो मास्तर केशव रामदास आहिरे मार्ग घाटकोपर ईस्ट बघायला मिळत आहे. बघा इथून आतमध्ये जायचं आहे. बघा त्या रोडने सरळच आत आलात ना समोर स्टेशन दिसेल. इकडनं तुम्हाला आत येऊन या कॉर्नरला तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. इथे आपल्याला बघायला मिळतं सुचिता बिझनेस पार्क बघायला मिळत आहे. आणि पुढे जातो आणि तुम्हाला सांगतो की इकडनं आहे ना समोरच बघा इकडे आपल्याला मंदिर पण बघायला मिळतं आहे. आणि या सुचिता बिझनेस पार्कच्या सेकंड फ्लोअरवरती हे प्रदर्शन चालू आहे. तर चला मित्रांनो, आता पण आहे ना सेकंड फ्लोअरला आलेलो आहे, दुसऱ्या मजल्यावरती. आणि इथे बघा खूप सुंदर असं आपल्याला इकडे गणपतीची मूर्ती बघायला मिळते. हे बघा इथेही तुम्ही इकडे बघू शकतात. 50 वर्ष सतत कार्यरत कला आणि श्रद्धेद्वारे निसर्गाकडे वाटचाल आपल्याला जे लालबागचं उत्सवी म्हणून आहे ते आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आणि त्यांचंही इकडे बाजूला मखरी खूप सुंदर असं लावलेलं आहे. बघा आपण बघू शकतो मुंबई महानगरपालिका व पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ मुंबई तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कला स्पर्धा व प्रदर्शन आपल्याला इथे बघायला मिळत आहे. तर बघा 5 जून ते 9 जून 2026 टायमिंग असणार आहे सकाळी 10:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत. बघा ॲड्रेस सांगतो, मुंबई महानगरपालिका मंडई सुचिता बिझनेस पार्क पटेल चौक पंतनगर घाटकोपर. तुम्हाला इकडे पूर्वेला यायचं आहे ईस्टला. बघा पहिली आपण इकडे मूर्ती बघतोय खूप सुंदर अशी अजय कुंभार म्हणून आहे साताऱ्यावरनं. बघा त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे अजय कुंभार. आणि बघा गजमुख आपल्याला बघायला मिळते आहे. गजमुख इथे मूर्ती बघू शकतात. आणि सूर्यफूल आहे खाली केलेलं, सफेद पितांबर आहे. आणि बघा मूर्ती खूप सुंदर आणि सुरेख अशी बनवलेली आहे. तसंच इथे पुढे आलात तर बघा ही एक माझी फेवरेट अभय कुंभार सातारा. ओके, हँडी बनवलेली आहे. आणि बघा सुंदर अशी आहे. बघा उंदीर मामाला पकडलेला आहे हातामध्ये गणपती बाप्पाडी. आणि बघा खाली मोदक आहेत. मोदक सगळ्यांचे फेवरेट असतात, तसंच गणपती बाप्पाचे फेवरेट मोदक आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत. बघा ही एक सुंदर अशी मूर्ती शाडू मातीने पर्यावरणपूरक बनवलेली आहे. पुढे बघूया आपण. हे बघा पुढे आपल्याला बघायला मिळत आहे बाबूराव नाईक बोरवली यांनी ही मूर्ती बनवलेली आहे. बघा आणि सुरेख असं ही पाठीमागे डेकोरेशन पण केलेलं आहे. सिंहासनावर बसलेली खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. आणि पुढे बघाल तर पुढे इकडे आपल्याला छोटे गणपती बाप्पाचे मूर्तीही बघायला मिळतात. तर बघा पुढे आपल्याला बघायला मिळत आहे ओमकारने बनवलेली मूर्ती वसई आपल्याला इथे बघायला मिळते आहे. मूर्तिकार ओमकार वायडा मूर्तिकार आहे. बघा सुंदर अशी मूर्ती आहे. पाठीमागे बघा एका हातात मोदक आहे आणि पर्यावरणाचा मेसेज देणार ही मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. गणपती बाप्पाने झाड हातामध्ये ठेवलेलं आहे आणि उंदीर मामाच्या हातामध्येही आपल्याला छोटं झाड बघायला मिळत आहे. आणि पर्यावरणपूरक अशी आपल्याला ही मूर्ती इथे बघायला मिळते आहे. पुढे आपण बघितलं तर इकडे आपल्याला श्लोकने घाटकोपर पश्चिम श्लोक शिरवणकर म्हणून आपल्याला बघायला मिळतं. आणि बघा छोटी मूर्ती बनवलेली आहे पण सुरेख आहे. बघा सुंदर काम खूप सुंदर केलेलं आहे मूर्तीचं. अशी छोटी गणेश मूर्ती बनवलेली आहे. पुढे आपण बघू तर अनिल वाघेला मुंबई यांनी ही मूर्ती बनवलेली आहे. साधारण ही 1 फुटापर्यंत ही मूर्ती असेल मातीची आणि सुरेख बनवलेली आहे. तसंच आपण इथे पुढे बघूया. हे बघा अजित वगैरे विद्याविहार यांनी इकडे गणपतीची मूर्ती बनवलेली आहे आणि सुंदर असा मेसेज पण दिलेला आहे.
झाडे लावा झाडे जगवा. गणपती बाप्पा झाड लावतात आपल्याला इथे बघायला मिळत आहे. हातामध्ये त्यांनी कुंडी दिलेली आहे. इथे आपण कुंडी बघू शकतो बघा. इथे ना उंदीर मामाच्या पण हातामध्ये झाड आहे आणि सुंदर असा एक पर्यावरणपूरक मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पुढे बघूया आदित्य वसंत कमुणकर, नांदगाव, नाशिक. ओके, ह्यांनी सुंदर अशी सिद्धिविनायक बाप्पांची प्रतिकृती इथे बघायला मिळते बघा. तसंच आपण इथे पुढे बघूया की राहुल मिस्त्री, लंबोदर स्टुडिओ ठाणे. राहुल मिस्त्री आहेत, त्यांनी ही एक सूर्यकशी मूर्ती बनवलेली आहे बघा. सुंदर लोढी घेऊन बसलेली बघा. आखणी बघा तुम्ही डोळ्यांची, खूप सुरेख अशी आखणी केलेली आहे. तसंच पुढे आपण बघूया बघा अनिकेत हटकर, धारावी गजमुख आर्ट आपल्याला इथे बघायला मिळते बघा. गजमुख रूपामध्ये एक सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे छोटी. बघा खूप सुंदर असं कलर काम केलेलं आहे, एकदम डिटेलिंग वर्क आहे. दोन्ही हातात गणपती बाप्पाचे आपल्याला मोदक बघायला मिळतात आहेत बघा. पुढे आपण बघूया बघा, ही पण एक अनिकेत हटकर गजमुख आर्ट धारावी यांनी केलेली आहे. आणि बघा ही एक मूर्ती आहे मोठ्या ह्याच्यात. काम बघा, फिनिशिंग आणि त्याचा बॉडी टोन बघा. तसंच तुम्ही इकडे जे दागिने आहेत त्याचं विशेष करून काम बघू शकतात. खूप सुंदर केलं आहे. सुरेख गणपती बाप्पा वाटतात आहे. प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं वेगवेगळं रूप बघायला मिळत आहे. सुरेख असं. तर आपण इथे पुढे आपण बघूया श्री विनोद शिंदे, धारावी, मुंबई. आपण बघू शकतो बघा. विनोद शिंदेकडनं आपण एकदा आपल्या घरची मूर्ती आणली होती आणि त्यांचं काम आहे गणपतीचं. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. फिलिंग पोज मध्ये आपण ही मूर्ती बघू शकतो बघा. आखणीचं काम वगैरे तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. तसंच आपण आहे ना पुढे इथे बघूया श्री विनोद शिंदे, धारावी, मुंबई. अजून एक त्यांची मूर्ती आहे दगडूशेठ मध्ये आपण तुम्ही बघू शकता. सिंपल अशी तुम्ही मूर्ती बघू शकतात बघा. ह्याच्यामधलं जर तुम्हाला कोणतीही मूर्ती आवडली ना तर प्रत्येक मूर्तिकाराचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. तर गणेशोत्सवाला अवघी काही दिवस बाकी आहेत तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्टही करू शकतात बघा. पुढे बघूया ऋषिकेश गुरव, वांद्रे, पश्चिम मुंबई. ओके, ह्यांनी एक सुंदर अशी मूर्ती लाल मातीमध्ये बनवलेली आहे. म्हणजे त्याला असं कलर टोन दिलाय. 1 टोन मध्ये आपल्याला ही मूर्ती बघायला मिळते आहे. ही एक सुंदर अशी आपल्याला इथे बघायला मिळते मूर्ती. गणपती बाप्पाचे अनेक रूप आपल्याला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर इथं आपण पुढे बघूया बघा. प्रेम कदम, पालवाडी, धारावी. प्रेम कदम म्हणून मूर्तिकार आहेत, त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे बघा. तुम्ही जर बॉडीचा कलर बघायला तर शाईन मारते. सगळ्यांपेक्षा युनिक आपल्याला बॉडी कलर बघायला मिळाला आहे. देता स्वरूपामध्ये तुम्ही ही मूर्ती बघू शकतात. पुढे अजून एक प्रेम कदम मूर्तिकार आहेत, त्यांची ही मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते बघा. ही एक सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे त्यांनी. कलर बघू शकतात. बॉडी टोन मध्ये तुम्हाला कलर बघू शकतात. हा एक वेगळ्या पद्धतीत बॉडी टोन आहे आणि हा एक आहे. असे दोन तुम्हाला बॉडीचे कलर बघायला मिळतील. पुढे तुम्ही बघा तर अनिकेत सोनावणे, त्यांनी धारावी आहे. ओके, तर त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे देता स्वरूपामध्ये आणि काम पण खूप सुंदर असं केलेलं आहे. पुढेही आपल्याला इकडे प्रेम कदम यांची मूर्ती बघायला मिळते आहे. ओके, हे बघा ही एक आहे. त्यांचं काम बघू शकतात आणि त्यांच्या कार्यशाळेला पण तुम्ही व्हिजिट करू शकता. खूप सुंदर असं त्यांचं काम असतं. पुढेही आपल्याला मूर्तिकार प्रेम कदम यांची मूर्ती बघायला मिळते आहे. हे बघा तुम्हाला इकडे पिवळं पितांबर आणि देता स्वरूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे. आणि जर तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल तर बघा त्यांचा कॉन्टॅक्ट. तर बघा आपण पुढे बघतोय मंदार आनंद सुर्वे यांनी ही मूर्ती बनवलेली आहे खूप सुंदर अशी बघा. तुम्ही जर घाटकोपरमध्ये वगैरे राहत असाल ना तर तुम्ही नक्कीच त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. काम पण खूप सुंदर आहे. दागिने वगैरे आपल्याला बघायला मिळते तेव्हा सुंदर दागिन्याचं काम. तसं तुम्हाला फिनिशिंग वर्क बघायला मिळत आहे खूप सुंदर. तसंच पुढे आपण आलो तर बघा हर्षल आनंद सुर्वे, घाटकोपर.
तर ह्यांची खूप सुंदर असं आपल्याला एक काम इथे बघायला मिळत आहे. बघा हे काम बघू शकता तुम्ही, सुंदर असं काम केलेलं आहे प्रत्येक मूर्तिकाराने. आणि याच्यामध्ये ना आपल्याला बाप्पाचे वेगवेगळे रूप बघायला मिळतात आहे. पुढे आपण येऊया बघा, नितीश करगुटकर घाटकोपर असल्फा. हे बघा ही एक मूर्ती आहे गणपतीची, एकदम रिलॅक्स पोज आणि देता घेत्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. बघा पिवळा पितांबर आहे. पुढे आपण बघूया बघा, हर्षद सुर्वे घाटकोपर यांची आपल्याला इथे मूर्ती बघायला मिळते. ही एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती त्यांनी साकारलेली आहे. बघा पुढे आपण बघूया बघा, रोहन बुल्लू म्हणून नाव आहे, त्यांनी सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे. पुढे आलेलो आहे बघा, रोहन बुल्लू म्हणून मूर्तिकार आहेत, मुरुन जंजिरा. बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा. आणि ते एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती त्यांनी साकारलेली आहे. बघा पाटी सिंहासन वगैरे असं दाखवलेलं आहे. हे बघा देता घेत्या स्वरूपामध्ये गणपतीची मूर्ती आहे. पुढे आपण बघितलं त्यांचीच एक मूर्ती आहे अजून एक, पार्वती आणि गणपती बघा खेळताना आपल्याला बघायला मिळत आहे. ओके आलंच आहे ना, विशाल दादांनी एक सुंदर अशी मूर्ती बनवलेली, मास्टर पीस. विशाल दादा एकदम त्याचं प्रात्यक्षिक होतं आणि यंदाही त्यांनी खूप सुंदर अशी मूर्ती बनवली आहे. बघा पाठी लोड वगैरे आहे. तर काल जे लोक आले असतील घाटकोपरला तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ना पुढे आलेलो आहे बघा, इथे आपण बघू शकतो श्री उदय मोरे कलाकार आर्ट्स कांदिवली. बघा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि विशेष करून ही आपल्याला, मला तर ही पहिलीच बॅलेन्सिंग मूर्ती ते बघायला मिळाली. बघा खाली आहे ना नागोबा आहे, त्याला वरती गरुड आहे, त्याची पृथ्वी दाखवली आहे आणि त्याच्यावरती एका ह्याच्यावरती बॅलेन्सिंग केलेली गणपतीची मूर्ती तुम्ही ते बघू शकतात. आणि विशेष करून ह्याचं काय आहे काय, बघा हा मूर्तिकार आहे मित्रा नमस्कार. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. मित्रा ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? आपण आता इथे बघू शकता की पर्यावरण पूर्ण सर्व मूर्त्या बनवल्या सर्वांनी. आणि विशेष करून इथे असं आहे की आपल्या भारतात किंवा आपल्या मुंबई साईडला गणेशोत्सव जास्त पद्धतीने साजरा होतोय. आणि पीओपी मुळे समुद्र वगैरे सर्व नाशबंदी चालू आहे समुद्राची. त्यामुळे आपण एक पेपर मूर्ती तयार केली आहे की याच्यामध्ये जी पाण्यात टाकल्यावर म्हणजे पाण्यालाही काय होणार नाही आणि कुणालाही इजा होणार नाही. बरं, व्यवस्थित आणि आहे. किती दिवस लागली ही मूर्ती घडवताना? ही मूर्ती घडवायला 7 दिवस केले. 7 दिवस. ओके. आणि पूर्ण पेपरची आहे ना? बघा पूर्ण फिनिशिंग तुम्ही वगैरे करू शकता. यंदा ह्याच्या घरी ही मूर्ती बसवणार आहे तो. ओके. आणि 8 वर्ष त्याने मेहनत करून ही पहिल्यांदाच खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. आणि खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. असाच मोठा हो आणि कधीतरी आम्हाला मोठे मूर्त्या तुझ्या बघायला मिळो, बस हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना. चला आता आपण पुढे आलेलो बघा, आदित्य केळुसकर कोकण नगर भांडूप यांनी खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे छोटी. इथे बघू शकतात गळ्यामध्ये आपल्याला नाग बघायला मिळतो आहे. ओके. तसंच पुढे एक त्याची अजून एक मूर्ती आहे, तुम्ही ते बघू शकतात. एक कलर केलेली आहे बाळ रूपामध्ये. बघा देता घेत्या स्वरूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ते बघायला मिळते. पुढे बघाल तर बघा इकडे आपल्याला अनिल वाघेला मुंबई धारावी यांची मूर्ती ते बघायला मिळते आहे. बघा कृष्ण रूपामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पाठीमागे आपल्याला गाय बघायला मिळते आणि कृष्णाच्या रूपामध्ये तुम्ही बघू शकता. प्रत्येक गणपती बाप्पाचा ना बॉडी टोनचा कलर हा वेगळा बघायला मिळतोय. आणि पुढे आपण बघितलं तर इकडे आपल्याला आहे ना सुजल निलेश मर्चंडे बघायला मिळतोय, लोअर परळ. ओके. ही तुम्ही दादा बघा कॉन्टॅक्ट नंबर बघू शकतात. आणि ही एक त्यांनी मूर्ती घडवलेली आहे गणपती बाप्पाची. तसंच पुढे आपण इकडे बघितलं तर ओमकार लहाने पंतनगर घाटकोपर. ओके. बघा ह्याची मूर्ती आहे ओमकार. बघा ओमकार खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे. ओमकार नमस्कार. नमस्कार. किती वय आहे तुझं? 16. अरे 16 वय. आणि कितवीत आहे तू आता? 10वी झाली आहे माझी. 10वी झाली आहे, म्हणजे पेपर वगैरे झाले आहेत. बघा आणि त्याने खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे. बघा इकडे सापसिडी खेळताना आपल्याला बघायला मिळतोय गणपती बाप्पा.
आणि पूर्णपणे शाडू मातीची आहे ना आपली? हा पूर्ण सगळं साड्या मातीतच आहे. लुडो फक्त मी स्केच केलेला आहे हा, आणि इंडियर ते डाईस बीस सगळं मातीतच आहे. मातीचं केलेलं आहे. बरं, आणि किती दिवस लागले तुला मूर्ती बनवता? 3 दिवस. ओके, 3 दिवसात बनवले. हा 3 दिवस. बरं बघा, 3 दिवसामध्ये ओमकारने खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे. आता ही मूर्ती तू काय करणार, घरी ठेवणार आहे की सेलिंगला काढणार आहे? सेलिंगला पण काढेल. ओके, सेलिंगसाठी पण तो काढणार आहे. जर कोणाला अशा छोट्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती पाहिजे असेल तर बघा, ओमकारचा तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, तर तुम्ही नक्कीच त्याला कॉन्टॅक्ट करू शकतात. पंतनगर घाटकोपरलाच तो राहतो. हो. आणि त्याला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ओमकार तुला. ओके, तर धन्यवाद. नक्कीच भेट द्या. ओमकारचा गणपती बाप्पा आहे इथे. आपण पुढे आपण बघूया बघा, दीपेश सावर्डेकर लोअर परेल, आणि खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे बघा, लोडवर बसलेली. ओके, तसंच पुढे आपण इकडे बघितलं तर हे बघा, सिद्धेश सकपाळ सायन मुंबई तुम्हाला दिसतोय. आणि इकडे बघा, गणपती बाप्पा नैवेद्य इकडे आपल्याला मोदक, लाडू, असं डाळ भात वगैरे पुरी आहे बघायला मिळते बघा. गणपती बाप्पा नैवेद्य म्हणजे जेवताना आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. पुढे तुम्ही बघाल तर योगेश वजे जुनी मंगळवारी नागपूर आपल्याला बघायला मिळते, नागपूर. आणि बघा, सुंदर अशी बाप्पाची मूर्ती त्याने बनवलेली आहे. आणि त्याचे बघा इथे वैशिष्ट्य त्याने इथे लिहिलेले आहे ते बघा, सप्तम मूर्ती का गणपती बघा, यवतमाळ, राजुरा, हे सगळं त्याने लिहिलेलं आहे इथे. ओके, तर ह्याचं काही जे हे बघा, कोणत्याही रंगाचा उपयोग न करता वेगवेगळ्या 7 गावाच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तिका गणपती. ओके, वेगवेगळ्या गावातून त्यांनी 7 गावातून माती आणली आणि त्यापासून हा गणपती बाप्पा घडवलेला आहे. त्याच्या पुढे ही बघा, ही एक मूर्ती मला आवडलेली आहे. श्रीवर्धन रायगड मनीष नागती यांची मूर्ती आहे बघा, गणपती बाप्पा आणि हत्ती आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. खूप सुंदर असं स्वरूप दाखवलेलं आहे खेळताना, सुंदर अशी मूर्ती आहे. पुढे आपण बघाल तर इकडे आपल्याला यश चोरगे नांदगाव रायगड यांची इथे मूर्ती बघायला मिळते आहे बघा, सुंदर अशी मूर्ती आहे. काम बघा तुम्ही, बॉडीचा जो टोन आहे, कलर टोन आहे बॉडीचा, तो तुम्ही ते बघू शकतात विशेष करून. आणि त्याची आखणी आणि पूर्ण त्याची डिटेल वर्क तुम्ही ते बघू शकतात. असं वाटतंय ना गणपती बाप्पा बसलाय खरंच. तर नक्कीच तुम्हाला जर घरची मूर्ती करायची असेल तर तुम्ही यशला इकडे कॉन्टॅक्ट करू शकता बघा, इन्स्टा आयडी वगैरे त्याचा, तर नक्कीच त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खूप सुंदर मूर्ती आहे. पुढे आपण बघाल तर गिरीश रुद्र याची मूर्ती बघायला मिळते वरळी मुंबई. हे बघा, बाल गणेशाच्या रूपामध्ये आपण इथे गणपती बाप्पाची मूर्ती इथे बघतो आहे. तसंच पुढे आला तर इकडे आपल्याला गिरीश रुद्राचीच आहे, वरळी मुंबई. बघा, ही एक मूर्ती आहे त्याने बनवलेली. तसंच पुढे आपण बघतोय ओमकार चव्हाण लालबाग बघा, याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि ही त्यांनी गणपतीची मूर्ती बनवलेली आहे देत्या घेत्या स्वरूपामध्ये बघा. कलर वगैरे तुम्ही बघू शकतात, बारकाई फिनिशिंग वगैरे बघू शकता, सुंदर अशी फिनिशिंग आहे. ओके, तर पुढे आपण बघाल तर प्रशांत मेस्त्री सिंधुदुर्ग आपल्याला त्यांनी ती बघा, पाठीमागे सिंधू गणेश, खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. आणि वर्क बघा काय केलंय, खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. पुढे आपल्याला बघायला मिळतं शरद गावकर कणकवली यांची ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तसंच पुढे आपण बघतो इकडे बघा, साहिल माधव लालबाग यांची ही मूर्ती इथे बघायला मिळते बघा, सुंदर बघा. काम बघा तुम्ही, गणपतीचं सुंदर असं काम केलेलं आहे. तसंच पुढे आपण बघतोय बघा, श्री गणेश तुसा लोअर परेल गजमुख बघायला मिळते आपल्याला. गजमुख आणि वर्क बघू शकतात, खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे गणपती बाप्पाचं. तसंच पुढे बघाल तर राहुल गायकवाड आगरीपाडा बघा, राहुल गायकवाड आगरीपाडा बाल गणेशाची मूर्ती बनवलेली आहे. पुढे आपण बघूया श्री रावजी माझगावकर कणकवली बघा, ही एक सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती इथे बघायला मिळते. वर्क बघा तुम्ही, मातीमध्ये काम केलेलं फिनिशिंग वर्क. पुढे आपल्याला बघायला मिळते अभिजित यांची आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला मिळते, सुंदर. पुढे आपण बघू शकतो श्री बघा, ही एक आहे, सुंदर अशी कोच केलंय बघा, सुंदर असं. तसंच पुढे बघूया आपण मंदार पाटकर यांची गणपती बाप्पाची मूर्ती आहे.
पुढे आपण बघूया तुकाराम मोरे यांनी ही गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे. कुडाळ सिंधुदुर्ग. बघा सिद्धिविनायक तेली सिंधुदुर्ग ची आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. पुन्हा एकदा बघा तेच मूर्तिकार आहे. 2 मूर्त्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. परत ही शेवटची सुहास सुर्वे कुडाळ सिंधुदुर्ग ही एक आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. बघा तुम्ही वर्क बघू शकता. काम बघा तुम्ही डिटेलिंग बघा प्रॉपर असं काम केलेलं आहे. आणि मित्रांनो बघा सेकंड फ्लोअरला हे प्रदर्शन चालू आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. तर लवकरात लवकर या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही इकडे येऊ शकतात आणि या प्रदर्शनाला नक्कीच भेट देऊ शकतात. चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया यायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.